इथे बघा, आज आपण बनवलेली ही शेगलाची भाजी बनवलेली, मी थोडी काढून घेतली. छान अशी मस्त एकदम सोपी रेसिपी आहे शेगलाची भाजीची. गोकुळाष्टमीच्या दिवशी खास करून बनवली जाते आणि याची ना गोकुळाष्टमीच्या दिवशी ना वेगळीच एक चव लागते. अशी ही भाजी ना श्रावण महिन्यामध्ये ना खूप अशी येते. बघा छान मस्तपैकी झालेली आहे, सुटसुटीत अशी. चला त्याची मग रेसिपी बघूया. रेसिपी चालू करण्याच्या आधी मी वेदिका परब सोलफुल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर रेसिपी आपण. तर ही बघा, मी इथे ना शेगलाची भाजी आणलेली आहे गोकुळाष्टमीसाठी ना. आमच्याकडे इथे कोकणामध्ये खास शेगलाची भाजी, आंबोळी, काळ्या वाटाण्याचं सांबार, उसळ असं केलं जातं नैवेद्याला गोकुळाष्टमी दिवशी. बघा अशी ही पानं काढायची असतात याची. एकदम ताजी आहे भाजी, छान अशी मस्त. याची आपण आता भाजी करूया, खूप छान लागते. कोवळी कोवळी पानं याची घ्यायची आहे सगळी अशी. आता मी ही अशीच काढते, नंतर मग बघणार आणि मग प्रत्येक ह्याच्यामधली अशी, जर समजा हे बघा अशी घेणार पानं. तर ही बघा, ही भाजी आहे ना मी जरा कापून घेतलेली, अशी बारीक अशी कापून घ्यायची ही बघा. आणि पाण्यात मी भिजत घालून ठेवलेली 15 मिनिटं. पालेभाज्या ज्या आहेत ना, त्या बाकीच्या ज्या पालेभाज्या असतात त्या कशा अगोदर धुवून नंतर चिरतात, पण ही पालेभाजी आहे ना ती आधी चिरून नंतर धुतली जाते. ही मी आधी पहिली 1-2 पाण्यामध्ये धुतली आहे आणि ही अशी पाण्यामध्ये घालून ठेवली. का माहितीये, ही भाजी ना जराशी ना तोरट असते, अशी कडवट अशी जरा असते. तर तो जो कडवटपणा असतो ना तो पूर्णपणे ना निघून जाऊन दे यासाठी घालतात अशी भिजत. आता आपण याची भाजी करून घेऊया. आणि यासाठी मी घेतलेलं इकडे 2 मोठे कांदे घेतलेले चिरून. इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. 2 मिरच्या आहेत हिरव्या आणि ओलं खोबरं आहे. ओलं खोबरं तर हे लागतच या भाजीला. आता ही भाजी करायला ना मी तेल घातलेलं आहे 2 ते 3 चमचे. आता मिरच्या घालते त्याच्यामध्ये. मी भिड्याच्या तव्यामध्ये करते, छान एकदम मस्त होते भिड्याच्या तव्यामध्ये ही भाजी. मिरच्या आणि कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. 2 कांदे घेतलेले आहेत मोठे. चांगला ना जरा गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित जरा परतवून घ्यायचंय. नंतर मग भाजी टाकायची आहे त्याच्यामध्ये. तोपर्यंत ना ती भाजी आपण घातली आहे ना भिजत, त्याचा ना पूर्ण राब जो असतो ना तो पूर्ण निघून येतो. जरा थोडासा गॅस कमी करते आणि ही भाजी आहे ना टाकते त्याच्यामध्ये. थोडीशी पिळून घ्यायची आहे. आणि आता परतवून घ्यायची ती. आणि खोबरं घालायचं नंतर परतवून घेतल्यानंतर. आता हिने झाकून नाही ठेवायची भाजी, ठीक आहे. चांगली परतवायची आहे. आवाज बघा किती छान येतोय, करकर करकर असा. लगेच शिजते ही भाजी त्याची. आता मी गॅस फास्ट केलेली आहे. पूर्ण जे पाणी आहे ना चरचर चरचर त्याचं पूर्ण पाणी आहे त्यांना झाकून नाही ठेवायचंय, त्याच्यावरती ती शिजली जाते. जास्त तशी शिजवायची पण नसते ही भाजी.
आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय आणि खोबरं. मालवणी लोकांना खोबरं ही हवं. बिना खोबऱ्याची ही भाजी म्हणजे चांगली लागत नाही तशी. आणि जे मालवणी लोक आहेत त्यांना खोबरं हे या भाजीला लागतं. तसं सगळ्याच भाजींना खोबरं लागतं, स्पेशली मालवणी लोकांना. आधी मीठ नाही घालायचंय, नंतर मीठ घालायचंय, कारण ते नाहीतर आधी मीठ घातलं ना त्याची मिठाला पाणी शिजणार आणि अजून ती भाजी पूर्ण आळणार. एकदम त्याचं खूप हे होऊन जाणार ती. तुम्ही बघा त्याच ह्याच्यामध्ये ना ही भाजी अशी मस्तपैकी शिजून आलेली आहे. आवाज येतोय बघा तसा. तुम्ही जरा थोडीशी अशी हे करते. आणि तेल पण ह्या भाजीला लागतं जरा 2-3 चमचे. कांदा लागतो, खोबरं लागतं. आवाज येत असेल तुम्हाला. तर मी यामध्ये बघा मीठ घालते. मीठ आणि खोबरं चवीनुसार मीठ घालायचंय. मीठ थोडंसं कमीच घालायचंय. आणि खोबरं हे पाहिजेत ना, खोबरं आणि कांद्याचं प्रमाण हे जास्त असतं. भाजी आता काही जास्त घालायची त्याच्यात गरज नसते. कांदा, खोबरं आणि मिरची मस्तपैकी भाजी तयार होते. ती भाजी नक्की तयार करून बघा, तुम्हाला आवडेल. माझी रेसिपी कशी वाटते ही कमेंट मध्ये जरूर सांगा. एकदम सोपी आहे. बघा खोबरं घातल्यामुळे बघा अजून ती छान चविष्ट पण होते आणि दिसायला पण सुंदर एकदम मस्त दिसते. छान आपली भाजी आता तयार झालेली आहे.